नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी पुन्हा एक हवामानाची नवीन अपडेट घेऊन आलो आहे, जी की तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. तर या अपडेटमध्ये आपण सॅटेलाईट मॉडेलनुसार समोर स्क्रीनवर बघू शकता, कमी दाबाचा पट्टा जो आहे तो दक्षिण भारतामध्ये सक्रिय दिसतोय. पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी दोन्ही साईडला आपल्याला कमी दाबाचा पट्टा जो आहे तो सक्रिय दिसून पावसाची सक्रियता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर महाराष्ट्राचा विचार करता अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा म्हणजेच की विदर्भ, त्यानंतर नंदुरबार, धुळे, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, मुंबई, पालघर या भागांमध्ये आपल्याला पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसत नाही आहे सद्यस्थितीला. परंतु हा कमी दाबाचा पट्टा बघू शकता आपण बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा कमी दाबाचे पट्टे निर्माण झालेले आहेत. जेव्हा दक्षिण भारतातील कमी दाबाचा पट्टा हा उत्तरेकडे सरकून महाराष्ट्रात सक्रिय होईल त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसेल. सद्यस्थितीला सर्व भारतामध्ये फक्त दक्षिण भारतामध्येच आपल्याला पावसाची सक्रियता दिसून येते. यामध्ये मराठवाड्याचा जो भाग आहे, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये काही अंशी पावसाची आपल्याला रिमझिम बघायला मिळेल. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकणाचा भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी रिमझिम बघायला मिळेल, परंतु पावसाचा जोर हा कमीच असणार आहे. त्यानंतरची अपडेट हे आहे आपले मेघगर्जनेची अपडेट. तर मेघगर्जनेच्या अपडेटनुसार आपण बघू शकता दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला मेघगर्जना दिसून येते. महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली या भागामध्ये मेघगर्जनेचा प्रभाव दिसतोय, परंतु तीव्र अशा प्रकारचा तो प्रभाव आपल्याला दिसून येत नाही आहे. दक्षिण भारतामध्ये पूर्व किनारपट्टीवर गडद अशा प्रकारची मेघगर्जना आपल्याला दिसून येते, म्हणजेच की मेघगर्जनेचा जो प्रभाव आहे तो तीव्र राहणार आहे दक्षिण भारतामध्ये. त्यानंतर समोरील मॉडेल बघूया आपण. तर या मॉडेलनुसार आपल्याला स्पष्ट कळून येते की भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आपल्याला ढगांची जास्त प्रमाणात दाटी दिसून येत नाही आहे. ही ढगांची दाटी आपल्याला जी बंगालच्या उपसागरात आपल्याला पूर्वेकडे दिसून येते ती येत्या काही तासांमध्ये आपल्याला भारताच्या किनारपट्टीवर सक्रिय झालेली दिसेल. महाराष्ट्रातील वातावरण बघता औरंगाबाद, नांदेड भागाला, सोलापूर, सातारा, सांगली म्हणजेच की मराठवाडा आणि कोकणाचा काही भाग या भागांमध्ये आपल्याला ही ढगांची दाटी दिसून येते. इतरत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला विरळक असं वातावरण दिसून येते. ढगांची जास्त प्रमाणात दाटी आपल्याला दिसून येत नाही आहे. परंतु कमी दाबाचा पट्टा जेव्हा महाराष्ट्रामध्ये हळूहळू सक्रिय होईल, दक्षिण भारतातील जेव्हा कमी दाबाची पट्ट्याची सक्रियता उत्तरेकडे सरकून महाराष्ट्रामध्ये सक्रिय होईल त्यावेळेस मात्र आपल्याला ढगाळ वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल आणि अनेक ठिकाणी आपल्याला मुसळधार अशा प्रकारचा पाऊससुद्धा जाणवेल. तर येत्या काही तासांमध्येच, येत्या 12 तासांमध्येच ही सक्रियता आपल्याला बघायला मिळू शकते. कारण दक्षिण भारतामध्ये जो कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे त्याचा वेग अधिक असून त्याची दिशा उत्तरेकडे असून लवकरात लवकर आपल्याला महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय दिसेल. त्यानंतर हे येत्या 12 तासातील ढगाळ वातावरण आपण जाणून घेऊ शकता. यामध्ये आपल्याला कमी दाबाच्या पट्ट्याची जी सक्रियता आहे ती दक्षिण भारतामध्ये दिसून येते. भारताच्या दक्षिणेकडे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ती दिसून येते आणि तीव्र अशा प्रकारचा कमी दाबाचा पट्टा आहे. दक्षिण भारतामध्ये पूर्व किनारपट्टी तसेच पश्चिम किनारपट्टीवर दोन्ही बाजूला आपल्याला पावसाची सक्रियता आहे. महाराष्ट्रामध्ये येत्या 12 तासांमध्ये अशा प्रकारचं वातावरण राहू शकतं. यामध्ये औरंगाबाद, जालना, पैठण, लोणार, जिंतूर, हिंगोली, वाशिम, कारंजा, अमरावती, वरुड, अचलपूर, अकोट, अकोला, अरवी, वर्धा, त्यानंतर धारणी या सर्व भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. नंदुरबार, धुळे हा जी साईड आहे या भागामध्ये थोडं स्वच्छ वातावरण आपल्याला बघायला मिळेल. बाकी इतरत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला ढगांची दाटी निश्चितच बघायला मिळणार आहे, कारण कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता आपल्याला तिथं बघायला मिळेल आणि पावसाची सक्रियता, पावसाचे वातावरण निर्मिती होऊन ढगाळ वातावरण सगळीकडे पसरलेलं असेल. त्यानंतर हे जे मॉडेल आहे हे आहेत कमी उंचीचे ढगांची. तर कमी उंचीचे ढग जे आहेत ते खूप विरळक प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहेत. यामध्ये नाशिक, मुंबई, पालघर, पुणे, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग या भागांमध्ये याची आपल्याला सक्रियता दिसून येते. परंतु बाकी इतरत्र महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणात असे कमी उंचीचे ढग आपल्याला बघायला मिळत आहेत. कमी उंचीच्या ढगांची संख्या कमी असल्यामुळं पावसाची सक्रियता सुद्धा कमी आहे. जेव्हा
कमी उंचीच्या ढगांची संख्या वाढेल तेव्हा मात्र आपल्याला मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल। आणि ही सक्रियता केव्हा वाढणार आहे, जेव्हा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रामध्ये सक्रिय होईल, जो की सद्यस्थितीमध्ये दक्षिण भारतामध्ये सक्रिय आहे। तर या मॉडेलनुसार आपण स्पष्ट बघू शकता की अरबी समुद्रामध्ये सुद्धा पावसाची वातावरण निर्मिती झाली असून पावसाची सक्रियता, कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात आपल्याला सक्रिय दिसतोय लालसर याच्यामध्ये। महाराष्ट्रामध्ये सक्रियता बघता पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला सक्रियता बघायला मिळते। तसेच दक्षिण भारतामध्ये पावसाची सक्रियता तर आहेच। महाराष्ट्रामध्ये पश्चिम किनारपट्टी आणि मराठवाड्याचा काही भाग, या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता जाणवतीये। ही सक्रियता जी आहे ती हळूहळू सर्वीकडे पसरणार असून याचा जोरसुद्धा वाढणार आहे। कमी दाबाचा पट्टा एकदा तीव्र झाला की महाराष्ट्रामध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर भारतीय हवामान खात्याने सुद्धा हा अंदाज वर्तवला आहे की येत्या 12 तासांमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये ती वातावरण निर्मिती बघायला मिळू शकते। म्हणजेच की 29-30 ऑगस्टला आपल्याला पाऊस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सक्रिय दिसू शकतो आणि ही जी सक्रियता आहे ही आपल्याला 2 सप्टेंबरपर्यंत जाणवेल असं हवामान खात्याने अंदाज जो आहे तो अंदाज वर्तवलेला आहे। त्यानंतर हे मॉडेल बघता आपल्याला यामध्ये दिसून येईल की बंगालच्या उपसागरात कशाप्रमाणे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय। बघू शकता आपण या मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होतीये। त्यानंतर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर सुद्धा याची सक्रियता दिसून येते, मात्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात याची सक्रियता दिसून येत नाही आहे। महाराष्ट्रामध्ये आपण बघता पश्चिम किनारपट्टी सोडली तर इतर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात जे आहे ते कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना दिसत नाही आहे। तसेच कुठंच आपल्याला पावसाची सक्रियता सुद्धा जास्त प्रमाणात दिसून येत नाही आहे। तापमान बघता तापमान मध्यम स्वरूपाचं राहील महाराष्ट्रामध्ये। यामध्ये मुंबई 26 डिग्री सेल्सिअस, नाशिक 22 डिग्री सेल्सिअस, औरंगाबाद 31 डिग्री सेल्सिअस तर नागपूर 30 डिग्री सेल्सिअस अशा प्रकारचे तापमान, मध्यम स्वरूपाचे तापमान आपल्याला बघायला मिळेल। हे तापमान मध्यम असल्यामुळं आणि तापमानामध्ये थोडी वाढ झाल्यामुळं पावसाच्या वातावरण निर्मितीमध्ये वेग आला असून लवकरात लवकर आपल्याला पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसेल। तर या मॉडेलनुसार आपण बघितलेलंच आहे की दक्षिण भारतामध्ये आपण बघू शकता कशाप्रमाणे कमी दाबाचा पट्टा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि पावसाची सक्रियता सुद्धा आपल्याला दिसून येते। यामध्ये पावसाच्या सक्रियतेचे प्रमाण जे आहे ते जास्तीत जास्त पूर्व किनारपट्टीवर चेन्नई, वेल्लोरो, पदुच्चेरी, बेंगळुरू या सर्व भागामध्ये आपल्याला जे ते पावसाची सक्रियता दिसून येते। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोकणाचा काही भाग, या भागामध्ये आपल्याला सुद्धा पावसाची सक्रियता दिसून येते। सांगलीच्या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता जाणवेल। त्यानंतर आदिलाबाद, चंद्रपूर म्हणजेच की विदर्भाचा जो भाग आहे, काहीसा भाग पूर्व विदर्भाचा भाग, चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची सक्रियता हलक्या प्रमाणात बघायला मिळू शकते। तसेच मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये सुद्धा आपल्याला ही पावसाची सक्रियता जाणवू शकते। हे बघू शकता आपण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा जो आहे तो भारताच्या किनारपट्टीच्या लगत तयार होतोय। यामध्ये सुद्धा पावसाची सक्रियता आपल्याला जाणवतीये। हा कमी दाबाचा पट्टा अतिशय तीव्र असून या कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये वाढ होऊन तो कमी दाबाचा पट्टा आपल्याला भारतामध्ये सक्रिय दिसेल। येत्या 12 तासांमध्ये ही सक्रियता आपल्याला भारतामध्ये दिसणार आहे आणि येत्या 12 तासांमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची काही अंशी तरी सक्रियता बघायला मिळेल। यामध्ये सर्वाधिक जोर राहणार आहे तो कोकणामध्ये आपल्याला सर्वाधिक पाऊस बघायला मिळेल यावेळेस, कारण कमी दाबाचा पट्टा जो आहे त्याची दिशा उत्तरेकडे असून सर्वात आधी कोकणामध्ये तो सक्रिय होणार आहे। दक्षिण भारताकडनं उत्तरेकडे वाटचाल चालली तर सर्वात आधी कोकणामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय होऊन तिथं तीव्र होण्याची शक्यता जी आहे ती शक्यता खूप मोठी आहे। त्यानंतर हे मॉडेल बघता, हे मॉडेल आहे उंचावरील ढग। तर उंचावरील ढगांची संख्या खूप जास्त आपल्याला बघायला मिळते। महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला उंचीवरील ढगांची संख्या बघायला मिळते। बघू शकता आपण अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर या उंचीवरील ढगांची जेव्हा रूपांतर कमी उंचीच्या ढगांमध्ये होईल तेव्हा मोठ्या प्रमाणात आपल्याला सक्रियता जाणवेल। त्यानंतर हे कमी दाबाचे पट्टे 1002, 1004, 1006 अशा प्रकारचे कमी दाबाचे पट्टे पुन्हा आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होताना दिसत आहेत आणि हे कमी दाबाचे पट्टे आपल्याला महाराष्ट्रातून सक्रिय निश्चितच दिसतील। यामध्ये 1004 आणि 1006 हे कमी दाबाचे पट्टे आपल्याला महाराष्ट्रामधून सक्रिय दिसणार आहेत।
या कमी दाबाच्या तीव्रतेमुळेच आपल्याला महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बघायला मिळेल। सर्वाधिक जोर आपल्याला कोकणामध्ये बघायला मिळेल। कोकणामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता सर्वाधिक राहणार आहे। हे मॉडेल आपण बघितलेलेच आहे। या मॉडेलनुसार आपल्याला जे ते सक्रियता नेमकी कळून येते। आपण बघू शकता की अरबी समुद्रामध्ये सुद्धा लालसर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी दाबाचा पट्टा तसेच पावसाची सक्रियता आहे। महाराष्ट्रामध्ये पश्चिम किनारपट्टी आणि विदर्भाचा दक्षिणी भाग मराठवाड्याचा दक्षिणी भाग या भागामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात पावसाची सक्रियता दिसून येते। परंतु येत्या 12 तासांमध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यास आपल्याला सर्वत्र महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव दिसून येऊ शकतो आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची चांगल्या प्रकारची सक्रियता दिसून येऊ शकते। तर हवामान खात्याने सुद्धा हा अंदाज वर्तवलेला आहे की येत्या 12 तासांमध्ये आपल्याला 29-30 ऑगस्टला चांगल्या प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल। तर हीच होती आपली आजची अपडेट की येत्या 12 तासांमध्ये पाऊस आपल्याला सक्रिय महाराष्ट्रामध्ये नक्कीच दिसेल। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी बघायला मिळतील। तर आता आपण भेटूया एका नवीन विषयासोबत, एका नवीन हवामानाच्या अपडेटसोबत पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।